बाथरूमला बसल्यावर ग बसावं का? 2 निबर काड्या घेतले आणि उकराले बसून उकरते. पण दैवानुकूल प्रारब्ध काल योग सगळा भरून आला आणि जरा उकरलं पिवळ ऐका ते उकरत होतं हित होतं ना, पण ऋषीवने उकरायला लागलं आणि लक्ष देऊन ऐका सोन्याचा हांडा मोहरानं भरलेला निघाला. दैवानुकूल होतं. गेल तो कुठं तरी काय सापडलं? सोन्यानं मोहरा भरलेला हांडा. तो बाहेर काढला, झाकण उघडलं, शुद्ध 24 कॅरेट सोन्याच्या मोहरा बिस्किट मोहरा. पण तिन्ही सांजेची वेळ, गुरं डोरं माणसं शेतावून यायची वेळ, हांडा न्यावा तर कुणाला तर कळाला तर भागीदार होईल म्हणून होता तसा खाली टाकला. वरून माती लावली, झाड कुठं बसलोय खुणनं जागा बघितली आणि संध्याकाळी नांदूर घेतलं, बाळूमामाच्या मंदिरावरचं कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, पुन्हा हांडा न्यायचा. आणि घरी गेलं हातपाय तोंड धुतले, चहा प्यायला मंदिरावर आलं. मग त्याचा एक मित्र आला. मग त्या ह्याच्या मनात आलं, लय जिगरी दोस्त होते ते. आणि मग त्याला वाटलं मी एकटा श्रीमंत होण्यापेक्षा आपल्या मित्राला बी सहभागी करावं. आणि मित्राला सांगितलं, ए दादा भावा, असं बाथरूमला गेलतो, तिथे एक सोन्यानं भरलेला हांडा आहे, पण एक काम करायचं, आता गाव जाग आहे, आपण काम करू, कीर्तन संपलं 11 साडे 11 वाजता 2 जण मिळून जाऊ आणि अर्ध सोनं घेऊ. काय चुकलं मला सांगा ना ह्याचं. पण ज्यानं ऐकलं ना त्यानं कपट केलं. याला म्हणला जाऊ 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 म्हणून ह्याला झोपी घातले आणि ह्यानं झोपी गेल्यावर ह्यानंच एकटं गेले. ठिकाणा तर यानं बरोबर सांगितला होता आणि गेलं महाराज. पण दैवानुकूल लागते, कोणाला धन सापडत नाही. दैवानुकूल ज्याला सापलं इमानदारीनं भागीदारीत घ्याल तर त्याला धोका दिला हे आणि हांडा हुडकायला बरोबर. हांडा सापडला, हांडा घेतला, बाहेर काढला, झाकण उघडलं तर काय मध्ये त्याला प्रमाण आहे तुका भरायचं. सर्प विंचू दिसे आणि तुका धन आभाग्या कोळसे. सर्प विंचू दिसे धन आभाग्या कोळसे. आभागी माणसाला धन एक तर सर्पाच्या रूपात दिसतंय, कोळशाच्या रूपात दिसतंय, धन दिसत नाही. आत बघितलं तर साप आणि विंचू. मग यानं म्हणला, यानं मला मारायचा प्रयत्न केला सोन्याचा हांडा. वार म्हणला मला मारायचा विचार करू, तसाच हांड्याचं झाकण लावलं आणि कुठं झोपतंय त्याला माहित होतं. आणि ह्याला सवय होती, जुना काळ माळवदाचं घर हे सोबण्याखाली हवा यावी म्हणून झोपत होतं. सोबन यानं म्हणला दरवाजा सुद्धा उघडायची गरज नाही, कुठं झोपतोच पट्ट्याला माहिती आहे मला. माळवदावरून मागून गेलं, सोबण्याचं वरचं दरवाजा उघडला तरी खाली उघडा बांबाटण्यात झोपलेलं. मला मारायचा प्रयत्न करतो का? लक्ष देऊन दृष्टांत आहे का? भाग्य दैव नशिबा अनुकूल लागते प्रयत्नाला, कालाला, देशाला. लक्ष द्या. आणि वरून सापन विंचू भरलेला हांडा घेतला आणि पालता केला आणि त्याच्यावर ओतत होता. वरून सापन विंचू ओतत होता, पण याच्या अंगावर सोन्याच्या मोहराचा ढिगारा लागत होता. म्हणून दैवात जेवढं असतंय तेवढं मिळतंय. भाग्य से पहिले समय से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. पण आपण नाही थांबता, किती बी पळता, रात्रंदिवस पळता, पण कुछ भी नाही भेटता.